नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. मी आता सध्या कोकणामध्ये महाडमध्ये आणि आज आमच्या घरी स्पेशल गुलाबजामुन होत आहेत. त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतोच आणि ही रेसिपी माझी आई आणि सोनी बनवते. तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतोच. काल मी मार्केटला गेलेलो, काही गणपतीचं सामान आणायचं होतं, लिस्ट काढलेली. ते गणपतीचं सामान आणायला महाड सिटीमध्ये गेलेलो. महाड सिटीमध्ये एक आपला बाजारचा शॉप झालाय नवीन. पहिला जुना बंद झाला, एक नवीन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक शॉप झालाय नवीन. त्या शॉपमध्ये आम्ही गेलो आणि काही घरचं पण सामान घेतलं. त्या सामानामध्ये एक गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं. बाय वन गेट वन फ्री असं पॅकेट होतं. ते पॅकेट होतं 140 रुपयाचं पॅकेट होतं. ते सोनीने आपला बाजारमधून घेतलं आणि ते पॅकेट घेऊन आम्ही काल या ठिकाणी आलो. सोनी बोलली की आपण ते गुलाबजामुन उद्या बनवू, त्यासाठी हे पॅकेट घेऊन आलो. तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो. चला बघूया रेसिपी. हा बघा, हा एक पॅकेट आहे गुलाबजामुनचा. ह्याच्यावरती बाय वन गेट वन फ्री हा एक पॅकेट आहे. आता फोडला तिने. हे 2 पॅकेट बाय वन गेट वन फ्रीमध्ये भेटले, त्याच्यामुळे गुलाबजामुनचा पॅकेट घेतला आम्ही. आता ही सोनी माझी बहीण आणि ही आई काम करते. आणि काय करणार आहे आता सोनी तू? काय घेतलंय ते? कप आहे ना? पाऊस किलोचं कप आहे, ते मोजायचं आहे. बोल सोने, का मोनीस? मोनीस? सोनी का मोनी आहे? हा, मोनिका. ते तर नाही, एका कपामध्ये तो पूर्ण पॅकेट आहे ना, तो पॅकेट घेतलाय सोनीने. कपामध्ये काहीच नव्हतं, कप खाली होता. त्या खाली कपामध्ये हे पूर्ण पॅकेट आहे ना, ते पॅकेट एका कपामध्ये ग्राम आहे ना? घातले. 200 ग्राम आहे. 200 ग्रॅम आहे का? 200 ग्राम आहे. एकच पॅकेट बनवतो, एक ठेवलंय. बाय वन गेट वन फ्री गुलाबजामुन. हे बघा, 200 ग्रामचं आहे. 200 ग्रॅमचा हा पण पॅकेट. हा पण पॅकेट 200 ग्रॅमचाच आहे. 400 ग्राम म्हणजे बाय वन गेट वन फ्री. म्हणून हा तुम्हाला जाताना नंतर बनवून देते गुलाबजामुन. हे 200 ग्राम आहे ना, असं थोडं थोडं हे करून दूध ओतून मळून घ्यायचं. हे बघा, थोडं थोडं दूध ओतते. कपात ओतल्यानंतर ह्याच्या तो ओतला का? हो, या कपात घेतलेला. मग 200 ग्रामचा म्हणजे हा पाव किलोचा कप आहे. हो काय? मग कपात कशासाठी 200 ओतला? ग्राम म्हणजे हे साखर मोजण्यासाठी? घ्यायची आहे ना, हा. साखर घ्यायची आहे ना, मोजमाप करण्यासाठी का? साखर 700 ग्राम घ्यायची आहे ना. हा चिकटच असतो. चिकटच असतं. थोडं थोडं दूध घालून मळून घ्यायचं घट्ट सर. गरज लागणार नाही. अगोदर कधी बनवले का सोने गुलाबजामुन? नाही बनवले? खायचं काम केलं. खायचं काम केलं तू? तेच काम कर, खायचं. पहिल्यांदाच बनवते ना तू? बनव दे. हा, पण मळ असा चपाती अगं, नाही ते वत्त्यात. आई तू बनवलेलं ना अगोदर? आईने बनवलेलं अगोदर, भरपूर वेळा बनवलेलं. रव्याचे बनवलेले गुलाबजामुन, ते पण खूप छान होतात. आम्हाला ट्रेनिंग दिलेली ना, रेवाळे काकांच्या घरात एक आलेली म्हणजे शिक्षिका होती. इन्स्टंट. इन्स्टंट रेसिपी. इन्स्टंट म्हणजे लगेच, म्हणजे हे घेऊन इनो सोडा वगैरे घेऊन इन्स्टंट बनवतात. भरपूर रेसिपी शिकले. आम्हाला ते 250 रुपये देऊन ट्रेनिंग घेतलेली आणि त्याची फी होती 250 रुपये. ते आम्ही शिकून घेतलं. ते अजून आहे माझ्याकडे. नाही, सर्टिफिकेट असेल ना? प्रत्येकाला हे दिलेलं. ते आता सोनीला शिकवते गुलाबजामुन कसे बनवायचे. ते तिला माहिती नाही, ते पहिल्यांदाच करते गुलाबजामुन. तर तिला शिकवते कसं बनवायचं ते. बाकी सगळं करते. गुलाबजामुन परफेक्ट बनवते तशी, पण परफेक्ट तिला नाही जमत म्हणून बोलली. पाक नाही जमत परफेक्ट, म्हणून आता मी तिला सांगते कसं परफेक्ट पाक करायचं ते. ह्यात गुलाबजामुनचं पीठ असतं ना? रेडीमेड पीठ. रेडीमेड पीठ असतं ना? खवा काय मावा काय असतं. खवा मी एकदम असा मऊसर गोळा करून घ्यायचा पाहिजे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. बघा, असं दाबलं पाहिजे. असं मळायचं. आपण हे मळतो ना चपातीला पीठ, तसं मळायचं. पण मळून जवळजवळ 10-15 मिनिटं ठेवायचं.
मुरण्यासाठी. जमिनीवरच थोडासा आपला अर्धी वाटी घेतलेली पाव वाटीच लागला ही दूध. आणि साखर किती घेतली ही? ती मळपर्यंत मी साखर घेते. हे बघा 1/2 किलोचा हा कप आहे, म्हणजे आपल्याला अर्धा किलो घ्यायची आहे साखर. हा एक झाला. तुमच्याकडे वाटी असेल तर वाटीने घ्यायचं 1/2 किलोची, नाहीतर ते एक ग्लास मिळतो कप 1/2 किलो अर्धा किलो असे बघ हे असतात दादाला मेजरमेंट. गिफ्ट भेटलेलं हे आहे. माझ्या दादाला काय गिफ्ट घेतलं? हे पुण्याला भेटलेलं ना तुला. हम्म. कप 1/2 किलोचे आहेत याचे. ते मापाचे बरोबर भेटले. त्यात चहा पिऊ शकत नाही म्हणून नाही आम्ही नाही हा use म्हणजे करू असं काय सरबत वगैरे घ्यायला काय. हा एक कप होतला हम्म. 1/2 किलो, परत 1/2 किलो. म्हणजे टोटल अर्धा किलो. अर्धा किलो 500 ग्राम. 600 ग्राम सांगितलेलं आहे, पण 500 ग्राम म्हणजे काय जास्त गोड नाही असं एकदम. तरी काय एकच पॅकेट बनवायचं नाही, अर्धा किलो घेतलेले. हे बघ आपण पाक बनवायला ठेवूया. हे काय पाक बनवते का? 2 कप घेतलेले आहे ना साखर, म्हणजे अर्धा किलो. त्याच कपाने पाणी मोजून 1 आणि 2 कप पाणी, 2 कप साखर आपण पाक बनवायला ठेवू. जास्त हे करायचं नाही, 1 तारी बनवायचं. साखर विरघळेपर्यंत आणि जरा असं चिकट झाला पाहिजे. दाखवते नंतर. आपले गुलाबजाम बुडले पाहिजे असं एवढं हे करायचं. 1 तारी असं नाही, तारेपर्यंत हे करायचं. आपले आता थोडी वेलची पूड टाकते त्याच्यात आणि झाकून ठेवते. आणि नंतर गुलाबजाम असे केल्यानंतर गरम पाकात टाकायचे. 1/2 चमचा नाही तर अर्धा चमचा आहे हा वेलची पूड टाकले, स्वाद येण्यासाठी. स्वाद. आणि गॅस बंद केले आणि याच्यावर जरा झाकण ठेवायचं, म्हणजे गुलाबजाम आपले तळल्यावर गरम पाकात टाकायचे. हे किती मिनिटं लागली साखर विरघळायला? साखर विरघळायला तरी 5 मिनिटं लागली. 5 मिनिटं लागली. आता ह्याच्यावरती आहे ना, ह्याच्यावरती झाकण ठेवणार थोडा वेळ आणि गॅस बंद केलेला खाली. झाकण ठेवते, नंतर गरम पाकातच टाकायचे आपल्याला गुलाबजाम. करून दे, मी वरवर करते. हे बघ असं गोल आले पाहिजे, क्रॅश नाही झाले पाहिजे, गोल आले पाहिजे, क्रॅश गेलं नाही पाहिजे, असे तडा गेलं नाही पाहिजे. हे बघा असं गोळे करून घ्यायचे छोटे छोटे असे, म्हणजे गोल आले पाहिजे, कुठंही अशी तडा नाही गेली पाहिजे. ओके. म्हणजे ह्याच्यावर तळल्यावर असे फुटले नाही पाहिजे, असं बारीक बारीक करून घे. हाताला का तेल लावलंय का? नाही, मग ह्याच हे होतं, तेल नाही लावलेलं. ओके, ह्याच हे होतं का? दुधात आपण मळलेला आहे ना, ते खवा आहे ना, तो तेल ह्याच असतो बीप त्याच्यात, म्हणजे हे असतं ना खवा तयार केलेला, तो हेच असतो. तुला वाटलं तेल लावले, नाही असे झाले पाहिजे. बघूया आपण किती होते ते. कशाला हे करून दिलं? तुला जिथे वरवर मालिश खोलून नको घे तू करायला, असं पटकन होते. माझ्या क्रॅचच आहे. कशी क्रॅच जाती, असं करायचं. शिकणार कधी? हा, तू कधी शिकणार? मी शिकलो. हे बघ तडा गेली. नाही ते बरोबर. गेली. तडा गेली बघू दे. तुला ठीक नाही, आहे. तुला नाही. मी तुला नाही. केलंच नाही. मळून घ्यायचं असं, ते बरोबर हे होते. हे बघ तडा गेली. हे बघ किती अगं नाही ते तसं, ते हे केलं हे नव्हते, ते नको घेऊ बघू त्याच्यात. असू दे. छान आहे जरा. असं तळल्यावरती बघ तडा आहे कुठं. मस्त गोड. तिळेत नाही गुळगुळी. सोन्याचे किती होतील सांग मला अंदाजे? 50 होतील? हो जास्त होते. 50 होतील. आपल्यावर आहे. आपलं म्हणजे जे मोठे छोटे, आपल्याला काही एवढे हॉटेल सारखे नाही बनवत, छोटे छोटे छोटे. ते म्हणजे तळल्यानंतर फुगल्या ह्याच्यात ना मुरायला ठेवलं ना पाकात, ते मोठे होतात आपोआप. बघशील आता कसे होतात.
चुकलं. हे बघा असे बारीक 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 गोळे केलेत. एकदम मोठे पण नाही केलेत, एकदम मोठे पण नाही, एकदम छोटे पण नाही, एकदम मीडियम मीडियम साईज ठेवले. मीडियम साईज ठेवून. कारण जे आपण हॉटेलमध्ये घेतो ना ते मोठ्या साईजचे असतात आणि हे आता बारीक साईजचे, बारीक पण नाही मीडियम साईजचे केलेत. ते माग कोसळलेले आपले. नाही ते रव्याचे. रव्याचे पण करता येतात गुलाबजामुन. हो, बारीक रवा मिक्सरला लावून इन्स्टंट गुलाबजाम इन्स्टंट. ते कोर्स दिलेला ना त्यांनी शिकवलं इन्स्टंट कसं बनवायचं. मी एक दिवशी पण बनवतो, 7वीला होतच तेव्हा बनवलं इन्स्टंट. इन्स्टंट चकली, इन्स्टंट डोसा, इन्स्टंट गुलाबजाम, इन्स्टंट शिरा, इन्स्टंट पुरणपोळी सगळं हे शिकवलेलं. हलक्या हाताने असं हे करून घ्यायचं म्हणजे गोळ येतात आणि ताडा जात नाही. असं हे करायचं आणि असं हलक्या हाताने हे करायचं. तसं असं बघा दिवस जाईल तुझा. गेलाय काय गेलाय काय सर्वेला तडा येतो. तुला हॉटेलमध्ये ठेवलं तर हॉटेल मालक बोललं चालते हो चालते तुमचं, तुला बनवता नाही चालते हो. तर मुलीचं तिला सगळं आलं पाहिजे. पोराचं तरी पण आलं पाहिजे. त्याला येतं आता सगळं. मला येतं सगळं. आता गुलाबजामच बनवायचं बाकी आहे. म्हणून कुकर लावत नाही बैठकीला गेल्यावर. कुकर नाही, कुकरचा रबर नव्हता म्हणून नाही बरोबर. कुकर मध्ये सुट्टवली काय केलं भारी. तो बारका कुकर होता ना. नाही मोठा होता तो. ह्याच्यावरचा मशीन बसते त्याच्यावरचा खाली तो वेगळाच असतो नाही राऊंड वाला. आई कसा बनवू, आई भात कसा बनवू. एक दिवशी शिकताना पाणी जास्तच झालं होतं भातात. आई कुकरला भात असता म्हणजे खिमाट झाला होता आणि एवढी डाळ भिजत घातलेली 4 दिवसाची. 4 दिवसाची डाळ भिजत घातलेली. आई आता काय करू, काय नको करू सुकत घालते. हे पोरं होती म्हणून सांभाळून घेतलं. नागेशने भरपूर ना, नागेशचे भरपूर काय उपकार आहे. म्हणजे त्याला एवढं शिकवलं मी, कमी शिकवलं त्याला. हे मला वाटलं नव्हतं पोरगा माझं जेवण करेल काय करेल. नागेशने नेऊन मुलांच्या ठेवलं. जेव्हा वेळ येते ना आपल्यावर तेव्हा माणूस शिकतो. पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही तसं आहे. आपण हातात कुठलीही गोष्ट घेतल्याशिवाय येत नाही. पहिली वेळी वाकडी आहे, दुसऱ्यांदा वेळी वाकडी, तिसऱ्यांदा बरोबर सरळ येणार. प्रयत्न सोडायचे नाही. म्हणून मी एकच कधी प्रयत्न करते. एकच करतेस, सोडायचे नाही शेवटपर्यंत. हे मम्मीने, हे सगळं मम्मीने केलं. तू अजून एक पण नाही केलंस ने. 2-3 बनवले. 2-3 बनवलेस. प्रयत्न हे वाळूचे कणा रगडीचा प्रगती होते. तेलही गळे. प्रयत्न हे वाळूचे कणा रगडीचा तेलही गळे. खरंच पहिल्या म्हणी बरोबर परफेक्ट होते ना बाबू. पहिली लोक काय मी हे करायचं ना, काय एक चुकी केली. एक ना धड भाराभर चिंध्या. आईची म्हण ठेव तू, एक नाही धड भाराभर चिंध्या. हे काय करतेस. गुळाचा गणपती गणपती करायला गेलेली महाबी झाला. हा बारका सोरीने केला नसला. नाही मम्मीने केली. बारका मम्मीनेच केलं. बघ ना कशी आहे. हे बाकी सेम वाटले मला. सौरी सारखी गोलू मोलू गोलू मोलू. ते आता सोनी सारखे फुगणार तळल्यावर आणि ते ह्याच्यात पाकात टाकल्यावर एकदम फुगणार. रागाला कसं फुगते तसं फुगणार. सोनी आम्ही एका आठवड्यापूर्वी गुलाबजामुन घेतलेले मुंबईला असताना, ठाण्याला असताना. 1/2 किलोचे घेतलेले. 80 रुपये 1/2 किलो झाले आणि त्याच्यामध्ये 8 गुलाबजामुन मावले. ते पण मोठे होते, छोटे नव्हते. 10 रुपयाला एक पडला. 10 रुपयाला एक पडला. 80 रुपये म्हणजे 8. हा. मग ते त्याने काय मोजून नव्हता दिला, त्याने वजनावरती दिलेला 1/2 किलो. पण त्याच्यामध्ये 8 गुलाबजामुन आले 80 रुपयाला. आता बघूया ह्या एका पॅकेटाचे किती गुलाबजामुन होत आहेत. फायनली हे सगळे गोळे बनवून झालेले आहेत. हे टोटल तुम्ही किती गोळे झाले सोनी हे? 35. हा मोजले काय किती झाले? 35.
किती झाले? 35 झाले का? हे टोटल 35 गोळे झालेत तर एका पॅकेटचे. आणि एक पॅकेट अजून असंच आहे. तो नंतर बघू, कधी नंतर बनवला तर त्याचे पण नक्कीच व्हिडिओ करू. तर आता बघूया पुढे काय करायचं ते. गॅस चालू करते, गॅसवर कढई ठेवते. कढई गरम झाली ना तर तेल ओतून घेऊया आपण. कढई प्रॉपर लोखंडाची आहे ना? नाही, ही बिडाची आणि तवा लोखंडाचा असतो. ही बिडाची आहे का? तवा तो माग बोलली होती नाही, ते ह्याच्यात आपण बनवलेली शेवग्याची भाजी. तो तो लोखंडी तवा. हा. आणि ही बिडाची कढई, कावील कढई बिडाची कढई. तेव्हा ते तेल जास्त पण गरम नाही, जास्त पण असं म्हणजे मीडियम गॅसवर तापू द्यायचं. जास्त गरम तेल झाला ना का ते आपले गुलाबजाम वरच्यावर फक्त शेकल्यासारखे वाटतात. जास्त गरम ना मीडियम मध्ये ठेवलं ना असं का म्हणजे आतून वगैरे शेकले पाहिजे. तेल तापलेलं बघायचं असेल ना तर थोडासा टाकून बघायचा. पटकन वर आला ना का तेल तापला आपला. हे बघा पटकन वरती आलं ना. टाकू परत. बघा आपला गोळा पटकन टाकला ना तर पटकन वरती आलं ते. बघा म्हणजे आपला तेल तापलाय. आता टाकून घ्यायचे आपण गोळे. ते आपोआप वरती येणार. आपोआप वरती आलं ना हलवायचं नाही सारखं, म्हणजे ते आतमध्ये फुटून जाणार. मग ते आपोआप वरती आलं ना जरा लालसर झाल्यावर का ते हे झारी घालायची. बघा आपलं एक पण गुलाबजाम फुटलेलं नाही. सगळे एकदम परफेक्ट झाले. हे असं लालसर झालं ना का ह्याच्यात टाकायची पाकात. हे बाजूला पाक ठेवलं त्याच्यामध्ये. हा पाक ठेवलं. हे बघ असं झालं पाहिजे. मस्त. असे गुलाबजाम झाले पाहिजे बघ. एकही फुटलेलं नाही आपलं गुलाबजाम. लगेच गरम पाकात टाकायचं. आणि ही समोरची कढई बघताना ही मीडियम साईजची कढई आहे. आणि जास्त मोठी पण नाही, जास्त छोटी पण. आणि जी हॉटेलला कढई असतात ना त्या खूप मोठ्या असतात. हे म्हणजे घरच्या ह्याच्यासाठी एवढ्याच कढई हा, असतात. घरच्या ह्याच्यासाठी एवढ्याच कढई असतात. आणि जे हॉटेलला असतात ना ते मोठमोठे कढई असतात, कारण त्या एका टायमामध्ये बरेच गुलाबजामुन काढायचे असतात, म्हणून त्या कढई खूप मोठ्या असतात. तळल्यावर थोडे फुगतात काय गुलाबजामुन? हा, म्हणजे फुगतात, मऊ होतात आणि असे मोठे होतात. आता ह्याच्यात टाकले ना पाकात, ते हॉटेलचे घेतलेस ना तू तेवढे होणार. मोठे होणार. गोळे छोटे असतात पण पीठ फुगलेलं असतं ना, त्यामुळे ते मोठे होतात. आणि ते पाकात ते पाक मुरून जातो ना त्याच्यात, मग ते अजून मोठे होतात. म्हणजे ते गोळे बनवले ते बरोबर होते, त्याच साईजचे बनवायचे. मला वाटलं त्या छोटी साईज मीडियम साईज आहे असं दिसताना छोटे दिसतात, म्हणजे बघ त्याला डबलीन फुगलेत आणि त्याच्या डबलीने पाकात फुगणार, पाकामध्ये फुगणार. ओके. म्हणून आपल्याला पाक जरा जास्त असं बुडण्यासाठी
जास्तच करायचा असतो. म्हणजे तो 4-5 तास आपल्याला मुरून द्यायचे असतात ना गुलाबजाम. मग त्याच्यात पूर्णपणे गोडवा, त्याच्यात साखरेचा पाक आहे ना, तो आतमध्ये पूर्णपणे जाण्यासाठी, ते पूर्ण बुडण्यासाठी पाक जास्त बनवायचा असतो. मग ते खेचून घेतो गुलाबजाम पाक. समजलं? हा. हे बघा असं हे करून घ्यायचे. आता ते सगळे तळायला बसणार आणि एकदम म्हणजे पाक आतमध्ये खेचून घेणार. गॅस बंद केलाय. हे बघ असे एकही गुलाबजाम मला फुटलेला नाही. हे आता 5 ते 6 तास ठेवायचं असं. आपण जेवढे जास्त ठेवू ना तेवढे जास्त आहे. आता त्याच्यात मुरून जाणार. थांब दाखवते बघ. ह्याच्यात आता एवढं पाक आहे ना, दिसायला जास्त पाक आहे, पण ते मुरलं ना ह्याच्यात ना का मग ते पूर्ण कमी होणार तो पाक. गुलाबजाम असं गरम पाक असतानाच असे टाकायचे. गुलाबजाम पण गरम आणि पाक पण असं गरम. जरा आपण मग असे केले ना पाक. तर आता बघ 4-5 तासांनी दाखवते तुला कसे होतात ते. ओके, म्हणजे 4-5 तास मुरायला ठेवायचे. ओके. त्या आतमध्ये पाक शोषून घेणार ते हे गुलाबजाम. आणि मग ते हे आता एवढं आहे ना, ह्याच्यापेक्षा डबलीन होणार तो. ओके, तर बघू हे गुलाबजामुन कसे होतात ते. तर तुम्हाला दाखवतो नक्कीच 4-5 तासांनी हे गुलाबजामुन कसे होतात. हे बघा आपले गुलाबजाम 4-5 तास झालेत. केवढे मोठे झालेत. तेव्हा गोळे केले तेव्हा छोटे होते, तळले तेव्हा त्यापेक्षा मोठे, आता पाकात मुरले ते त्याच्यापेक्षा मोठे झाले. बघा केवढे झाले. एकही गुलाबजाम फुटलेला नाही. अजून मुरतील त्याच्यात, तुम्हाला काढून दाखवते. अजून रात्रभर ठेवलं तर मुरतील त्याच्यात. गुलाबजामची रेसिपी कशी झाले कमेंट करा, शेअर करा.